आपल्या वरणगाव शहराचा आवर्तन नसल्यामुळे इथे पाणीपुरवठा विस्कळीत झालेला आहे। मी माननीय जलसंपदा मंत्री आदरणीय गिरीश भाऊ महाजन साहेब यांना आत्ताच फोन केला। त्यांना व्हिडिओ कॉलद्वारे जे रोज पीस उघडं पडलं आहे ते त्यांना तिथे दाखवलं। त्यानंतर अधीक्षक अभियंता गोकुळ महाजन साहेब यांनाही ते दाखवलं की बा तातडीनं हे जे आहे हे आवर्तन सोडा, तुम्ही आवर्तन 8 दिवसानंतर सोडायचं म्हणता। हे जर कधी आवर्तन हे रोज पीसला जर पाणी नाही आलं तर वरणगाव शहरात मोठ्या प्रकार पाणी टंचाई आत्ता होऊ शकते हिवाळ्यात। तर आदरणीय गिरीश भाऊंनी या तातडीने सूचना अधीक्षक अभियंता यांना इथे दिली आहे। मला असं वाटतं की बा त्यात हे जे रोज पीस जर कधी पूर्ण पाण्यात जर कधी असलं तर पाणीपुरवठा आपला विस्कळीत होणार नाही। आणि त्यासाठी मी अधीक्षक अभियंता गोकुळ महाजन साहेब यांना विनंती करतो की पिण्याचा पाण्याचा प्रश्न वरणगाव शहराचा असल्यामुळे 60,000 जनता आहे, या जनतेला सैरावेर होऊ नको द्या। या हिवाळ्यामध्ये आवर्तनाच्या माध्यमातून का असो ना आपण तातडीनं आजच्या आज आवर्तन सोडा, आणि आम्हाला तिथं पाटबंधारे खात्यामध्ये येऊन ठिया मारावा लागेल अशी परिस्थिती होऊ नको द्या। आमचे नागरिक जे आहे ते अत्यंत पाण्यासाठी भयभीत झालेले आहे। पाणी नाही आहे, लोकांचे फोन सातत्याने येत आहे। आता सकाळी मी ते आलो मुक्तार भाईला इथे आणलं, सगळ्यांना तातडीनं ठाकूर धरणाचं आवर्तन तातडीनं सोडण्यात यावं अशा प्रकारची विनंती मी माझ्या गावकऱ्याच्या वतीनं अधीक्षक अभियंता गोकुळ महाजन साहेब आणि आदरणीय गिरीश महाजन साहेबांना इथे केलीच आहे। आणि तातडीनं आवर्तन सोडा एवढीच